औरंगजेब की तारीफ करने वाले सपा विधायक अबू आजमी के विरुद्ध वागले पुलिस थाने में देशद्रोह का मामला दर्ज करवाने के लिए सांसद नरेश मस्के बड़ी संख्या में पहुंचकर मांग की। सांसद नरेश मस्के ने कहा कि औरंगजेब ने हिंदुस्तान में धर्म परिवर्तन के लिए महिलाओं व पुरुषों पर अत्याचार किया, देश में प्रसिद्ध मंदिरों को लूटा और मंदिरों को तोड़कर मस्जिद का निर्माण करवाया। ऐसे क्रूर देशद्रोही और औरंगजेब की तारीफ करने वाले आदमी पर देशद्रोह का मामला दर्ज करना चाहिए और विधायक पद निरस्त करने की भी मांग की। इस अवसर पर पूर्व वरिष्ठ नगर सेवक राम रिपाले, पूर्व नगर सेवक अशोक वैती, पूर्व नगर सेवक दीपक वेदकर, पूर्व परिवहन सभापति दशरथ यादव, शिवसैनिक संजय झा सहित बड़ी संख्या में पदाधिकारी व शिवसैनिक मौजूद रहे। जय 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 भवानी, जय जय शिवाजी, जय 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 भवानी, जय शिवाजी। तक्रार करण्यात आलेली आहे, कोणकोणते गुन्हे या ठिकाणी दाखल होणार आहे? हे बघा, या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, त्यांनी आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या माणसाची जी भलामण करतोय, एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलेला आहे। देशाच्या विरोधात, हिंदुस्थानच्या विरोधात ज्यांनी देशावर आक्रमण केलं, हिंदूंची मंदिरं तोडली, महिलांचा अपमान केला, गावं लुटली, छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस क्रूर असे त्यांच्यावर अत्याचार केले, आपला धर्म परिवर्तन करत नाहीत म्हणून अशा माणसावरचं भलामण जो करणं आहे हे देशाच्या विरोधात काम आहे आणि म्हणून अशा अबू आझमीवरती गुन्हा दाखल करा आणि तो गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्याच्यावर जी काही कलमं आहेत देशद्रोहाची आहेत ती कलमं या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तशा पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सर, आज गुन्हा दाखल झालेला आहे, उद्या या संदर्भातलं वक्तव्य संदर्भात राजीनाम्याच्या संदर्भात देखील मागणी। हे बघा, त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। ज्यावेळी आपण जेव्हा आमदार होतो, आपण खासदार होतो, तेव्हा देशाच्या प्रति आपण प्रामाणिक राहणार, राज्यघटनेच्या विरोधात काम करणार नाही, अशा प्रकारची आपण शपथ घेतो। आज देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलेलं अशा माणसाची भलामण करणं म्हणजे देशद्रोह आहे आणि त्याकरता ती जी शपथ जी आपण घेतलेली होती त्या शपथेच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे आमदारकीचा सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे। राज्यपालाला देखील पत्रव्यवहार करणार का? नक्कीच आम्ही राज्यपालांकडे पत्रव्यवहार करणार। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही मागणी केलेली आहे की त्यांची आमदारकी रद्द करावी। सर, अशा प्रकारे अनेक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळत आहेत, मात्र तोडक अशी कारवाई त्या ठिकाणी होते, त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बघा, माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा कडक आदेश काढलेले आहेत। या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुष यांच्या विरोधात बोललं की समाज प्रक्षोभक होतो, समाज त्याच्यावरती कारवाईची मागणी करतो आणि मग आपल्या पोलीस बंदोबस्तात वाढ होते। याकरता आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याची जी काही स्पर्धा लागलेली आहे यांना वेळीच ठेचलं पाहिजे, वेळीच आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये टाकलं पाहिजे, कारवाई करायला पाहिजे, ही मागणी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करत आहे। प्रशांत तोरटकर झाले, सोलापूरकर झाले, या अगोदर देखील अनेक लोकांनी असे वक्तव्य केलं होतं, त्यामुळे चित्रपट जे लोक असतील अशा पद्धतीने वक्तव्य करतायत त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे। ठाकरे सरकारने जे पाऊल उचलायला पाहिजे होतं ते ठाकरे शिवसेना पाऊल। बघा, युबीटी, उबाठा यांनी हिंमत हरलेली आहे, त्यांच्याकडे आंदोलन करायला सुद्धा माणसं नाही आहेत आणि त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार, हिंदुत्वाची तत्व सोनिया गांधींच्या घरात गहाण ठेवलेली आहेत। त्यांना प्रथम सोनिया गांधी आणि राहुल गांधींची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच याविषयी या आंदोलनात ते उतरतील। मला वाटत नाही सोनिया गांधी त्याकरता त्याला परवानगी देतील। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज अबू आजमी के ऊपर आपने गुना जो है नोट किया है, पहला दर्ज गुना जो है वो थाना से। देखो, देश के खिलाफ अपने जो महापुरुष है उनके ऊपर अत्याचार करने वाले छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, उनका अपमान करने वाला ये औरंगिया था। ये औरंगिया ने हजारों हिंदुओं की मंदिर तोड़ डाले थे, देश का लूट किया था, गोर गरीबों के ऊपर अन्याय किया था, महिलाओं पे अत्याचार किया था। छत्रपति संभाजी महाराज को 40 दिन क्रूर पद्धति से अटक किया था, उनके ऊपर अत्याचार किए थे अपना धर्म परिवर्तन के लिए। ऐसे आदमी का अगर अबू आजमी भलामण करता होंगे,
उनकी स्तुति तुमने गाते रहेंगे तो अबू आजमी को ये महाराष्ट्र में हम घूमने नहीं देंगे। सर, जिस प्रकार से आपने मांग की है, उनके जो विधायक पद का इस्तीफा भी आपकी मांग है, किस प्रकार से इसकी देखो, जब विधायक होते हैं देश के प्रति सम्मान रखने का, देश के प्रति प्रामाणिक रहने की अब सौगंध खाते हैं। ये अबू आजमी ने भी सौगंध खाई थी, लेकिन देश के खिलाफ, हिंदुस्तान के खिलाफ जो आदमी काम करता है उसकी अगर वो भलामण करते हैं तो देशद्रोह का काम उन्होंने किया है। इसीलिए उनका रिजाइन देना चाहिए, उनका रिजाइन लेना चाहिए। इससे पहले एमआईएम पार्टी रहेगी या फिर समाजवादी पार्टी रहेगी, वंदे मातरम को लेके बहुत बड़ा मुद्दा महाराष्ट्र विधानसभा में हुआ था। अभी इस प्रकार के वक्तव्य हो रहा है। ऐसे देखो, जो महापुरुष राष्ट्र पुरुष के खिलाफ जिनकी वर्तणूक थी, अगर वो आदमी की कोई भलामण करेगा तो शिवसेना ये सहन नहीं करेगा। ठाकरे गट से एक कदम आगे उठाना चाहता, बल्कि देखो, ठाकरे गट क्या करेगा, क्या करना चाहिए, उनको राहुल गांधी और सोनिया गांधी को पूछना पड़ता है। वो परमिशन देंगे तो ही वो लोग करते हैं, और उन्होंने हिंदुत्व छोड़ दिया है। वोट पाने के लिए हिंदुत्व छोड़ दिया, उनसे क्या हम लोग अपेक्षा कर सकते हैं। चलो, ओके। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।